तर लवाळे संघाचा जो गोलंदाज होता ज्याने 4 विकेट मात्र घेतल्या होत्या मागच्या सामन्याचा आपण पाहायला गेलं लवाळे विरुद्ध लवाळे असा सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. 4 विकेट ज्या गोलंदाजाने घेतले होते तर जय वाघोबा लवाळे या संघातील ज्या गोलंदाजाने 4 विकेट घेतले होते त्या गोलंदाजाने यायचं सर. जय वाघोबा लवाळे संघाचे 4 गोलंदाज शिवा आदित्य सागर आणि गणेश 4 जणांनी यायचं अनंता अनंताजी मुरगुडा यांच्या शुभ असते 100 रुपये. पारितोषिक कॅमेरामॅन टचबॉक्स खाली करा तिथून प्रत्येकी गोलंदाजाला 100 रुपये पारितोषिक दिलं जाते. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं सबको मिलेगा लाईन में. या ठिकाणी सामना होतो ऑन पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय पंचांनी या ठिकाणी वाईड घोषित केला. गोलंदाज आपण पाहायला गेलं तर कुणाल आहे. हा चेंडू इथे मात्र बरोबर आदळला गेला. राजीव लवाळे संघाची ही जोडी आपण पाहतोय नरेश आणि दिलीप ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. हा फटका चांगला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. आणि या 2 धावा येतात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावसंख्या आपण पाहतो 3 या आकड्यावर अद्याप पोहोचल्या जात आहेत. टीम राजे लवाळे या संघाची ही धावसंख्या आपण पाहतोय. कुणाल एक चांगला गोलंदाज आहे गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय. त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर एक चिक्की सिंगल घेण्याच्या नादात मात्र जवळजवळ 9 स्ट्राईक एंडचा शत्रु फलंदाज आपण पाहिला होता. अर्धी पिच क्रॉस करून गेला होता परंतु त्या ठिकाणी नरेशने नकार दिला दिलीपला आणि नॉट चेंडूची सांगता त्या ठिकाणी पाहायला मिळाले. हा फटका चांगला गॅपमध्ये चेंडूला उडवला. ओरपी चेंडू होता ऑफ साईडचा तो फटका आपल्याला दमदार फटका पाहायला मिळाला. येथे इथून मात्र दमदार चौकार बॅट्समन नरेशच्या बॅटमधनं. हा फटका चांगला सरळरेषेत फटका खेळला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मनोज जोपर्यंत चेंडूला उचलून फाईक करेल तोपर्यंत या 2 धावा पाहायला मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावसंख्या आपण पाहतो. त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर 9 धावा नरेश किंवा दिलीप प्रति षटकारासाठी मात्र 100 रुपये आहेत.
हा चेंडू चांगला आहे. आउटसाइड द ऑप्शन जोरदार अपील केली जाते गणेश गिराच्या माध्यमातून. ओव्हर होईल समाप्त. अतिशय चांगले पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहतो तब्बल विचार केला तर 9 धावा दापलकर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतो लकीला. या दरम्यान विचार केला तर HD11 कारावे संघाचे पॅकर्स सर्व या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत कारावचे सदस्य आणि एक भावी आमदार आमचे परम मित्र माननीय श्री प्रकाशजी सराई यांचं आगमन झाले गेलं. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. हा चेंडू इथे मात्र मी म्हणेन तर खराब होता परंतु त्याचा फायदा उचलता आला नाही आहे. त्या ठिकाणी दिलीपला निर्धाव चेंडू ते सांगता आपण पाहतोय. लकी एक चांगला गोलंदाज आहे. स्टायलिश गोलंदाज पाहायला मिळतोय. हा चेंडू चांगला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जात्या परंतु त्या ठिकाणी बॅट आणि चेंडूचा कुठल्या प्रकारचा संपर्क या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. या बॅट्समॅन आपण दिलीपच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. सेकंड राऊंडचा सेकंड सामना आपल्याला पाहायला मिळतो. थोडं फास्टली खेळलं पंच. त्या ठिकाणी आपण पाहतो लेझी क्रिकेट पाहायला मिळत आहे. या ठिकाणी राजू लवाड या संघाच्या माध्यमातून HD11 संघाच्या अगेन्स्ट फटका चांगला गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी मात्र फिल्डर उपस्थित आहे. एकदा तर कंप्लीट केली जाते. एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मध्ये 3 धावफलकावर धावसंख्या 10 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी लकीच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 3 चेंडू अद्याप फेकील केली जाते आणि फक्त एक धाव. हा फटका चांगला गॅपमध्ये चेंडू फेकून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आकाशच्या माध्यमातून चुका होणार नाही. फलंदाज होईल बाद. या ठिकाणी मात्र अजून एक विकेट. फर्स्ट विकेट डाऊन. बिग विकेट डाऊन. बॅट्समॅन नरेश बॅक टू डग आउट. बंगळूर रायसंघ पहिला धक्का लागला गेला राजे लवाडी या संघाला. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप होता. महेश आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं. पहिला चेंडू मात्र चांगला फेकला जातो महेशच्या अगेन्स्ट लकीच्या माध्यमातून. धावफलकावर धावसंख्या स्थिर फक्त आणि फक्त 10 धावा. या ओव्हरचा विचार केला तर 5 चेंडू फेकलेत फक्त 1 धाव खर्च केले जाते. हा चेंडू चांगला आहे. त्या ठिकाणी डायरेक्ट हिट दिलं जाते आणि
एक चिके सिंगल पाहायला मिळते. 2 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहायला गेला तर राजे लवाळे या संघाच्या हा धावा लागत असताना आपल्याला पाहायला मिळतील 11 धावा आणि 11 धावसंख्येवर एक विकेट गमावली या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर टीम आपण पाहतोय राजे लवाळे या संघाच्या माध्यमातून. फटका पासला आहे त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही आहे. नऊ मॅच लँड मध्ये चेंडू पडला जातो. कैलास येतोय त्या ठिकाणी एकदा तर कंप्लीट केली जाते. दुसरी धाव सुद्धा चांगल्या रीतीने कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलकावर धावसंख्या आपण पाहायला गेल्या तर 2 ने पुढे सरकली जाईल. 13 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. हाय फटका चांगला आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. एकदा तर कंप्लीट केली जाते. बॅकअप चांगला आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज होईल बाद त्या ठिकाणी. दिलीप बॅक टू पॅव्हिलियन. हा फटका चांगला आहे. आपण चेंडूला फेकून दिला. जवळपास क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. एकदा तर कंप्लीट केली जाते. दुसरी धाव असते तिकडं करवंदी बघा. चौकार आलाय. नशिबाचा चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावफलकावर धावसंख्या आपण पाहायला गेला तर या चौकाराच्या मदतीने 18 धावा धावफलकावर लागल्या गेला. राजे लवाळे संघ आपण शांतता घ्या मित्रांनो. 18 धावा धावफलकावर आपण पाहायला गेला. फटका चांगला गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलं जाते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही आहे. चेंडू बॅटच्या टो इनला लागला होता आणि जसा पडला तसा वळण घेतला आणि लगातारचा दुसरा चौकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन आपण पाहायला गेलो तर सतीशच्या बॅटमधनं हा लगातारचा दुसरा चौकार. अजून एक चौकार झाला तर माननीय श्री एकनाथजी निर्गुडा साहेबांच्या शुभ हस्ते 500 रुपये पारितोषिक असेल. म्हणजे एक चौकार जर आला तर संध्याकाळची सोय या ठिकाणी मात्र सतीश होईल. हा फटका बसला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडलाच आहे. लकी येतोय चेंडू खाली. तोपर्यंत मिळतील या 2 धावा. सुवर्ण संधी होती त्या ठिकाणी मात्र सतीशला संतोष जातोय मैदानात. त्या ठिकाणी आपण पाहिले गेलं तर
शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ओव्हर मधील. चला बॅट्समॅन पासली जा तेवढा. शेवटचा चेंडू शिल्लक मॅचचा आपण पाहतोय. हा फटका पासलाय. जेलची संधी आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. तीन तिघाडा आणि काम बिघाडा या ठिकाणी आपण पाहिलं जातं. तिघांच्या मधोमध ॲक्युरेट मिडल ऑफ चेंडू पडला गेला. कॉलिंग नव्हतं त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकाल त्या ठिकाणी तिघांमध्ये कॉलिंग नव्हतं. तिघही बघा बघत राहिले. तिघही मनोज होता त्या ठिकाणी बघितलं गेलं तर नरेश होता. स्कोर कार्ड वर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतो 26 धावा. 26 धाबा धावफलकावर लागल्या जात आहेत. त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर तर मोहनवारे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आमच्याकडे लगेचच कॉन्टॅक्ट करायचे. मोहनवारे त्या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर एक सिंगल धाव येते. या ओव्हरला जर मोठा फटका आला, एक मोठा फटका येऊ दे, दोन येऊ दे किंवा चार येऊ दे, तीन येऊ दे, चौकार किंवा षटकार जर आले तर तुम्हाला 500 रुपये पारितोषिक असेल. 27 धावा धावफलकावर आपण पाहता. हा चेंडू चांगला आहे. या ठिकाणी आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. गुड लेन्सवरचा चेंडू होता. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा धावफलकावर आपण पाहतोय. हा फटका चांगला आहे. मिडल बॅट चेंडू चालाय. परफेक्ट फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्वीट सवड बॅट फटका चांगला आपण पाहतोय. बॅट्समन त्या ठिकाणी आपण पाहायला गेला संतोषच्या बॅट मधनं हा तडाका बेगिट मॅक्झिमम हा षटकार. या षटकाराच्या मदतीने आपल्याकडे धावसंख्या 33. अजूनही या ओव्हरचे 3 चेंडू शिल्लक. हा फटका चांगला की आपण चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आकाश. चेंडूला उचलून फेक करेपर्यंत एक सिंगल धावसंख्या या ठिकाणी घेतली जाते आणि सेकंड लास्ट बॉल दिस चौतीस धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर बॅट्समॅन आपण पाहतोय आता ऑन स्ट्राईक ज्याच्या बॅटमधनं अद्याप काही मोठा फटका पाहायला मिळाला नाही. 5 चेंडू फेस केले. 4 धावसंख्येवर खेळ केला जातोय. महेशला आपण पाहू शकाल. हा चेंडू काढले गेले. बॅकफुटवर आले होते. जागा बनवले होते. गोलंदाजाने बघितले गेले विठ्ठलने आणि क्लीन बोर्डचा शिकार. युनिस आय विल डेफिनेटली हिट फलंदाज बाद 34 या धावसंख्येवर चौथा हजरा.
हॅलो हॅलो बस हां हॅलो 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 हां त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर लई कमी चाललं हॅलो डिपेंड केला जातील या ऐकूया मायक्रोफोनवर करतो या बदल मी म्हणतोय तुम्ही थांबू नका पाहत राहा ऐकत राहा जय श्रीराम क्रिकेट संघ वारेजेवाडे आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 20-25 हे पर्व कॉम्बॉक्स मध्ये करू द्या बदल आणि ऐकूया याच विभागातील एक दमदार आवाज वांगणी विभागातील एक नामवंत समालोचक आमचे परम मित्र सोनूजी आगवला यांना हॅलो 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 माईक शेक हॅलो हॅलो माईक शेक हॅलो हॅलो माईक शेक हॅलो हॅलो माईक शेक थँक्यू सो मच मनोज गुडा सर आपण ज्यांचा आवाज ऐकला तर व्हाईस ऑफ अंबरनाथ भुवनोली चा पण आवाज ऐकला त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आपण स्पर्धा अनुभवतोय जय श्रीराम क्रिकेट संघ वारसवाडी आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 20-25 हे चषक आपल्याला पाहायला मिळतात खरं तर ही स्पर्धा मानाची आणि सन्मानाची पाहायला मिळते या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते खरं तर दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपल्याला अनुभवायला मिळते एका साईडने आपण पाहतो SD11 कारा संघ आणि त्याच्या अगेन्स्ट टीम आहे ती राजे लवाली हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो प्रथमतः टॉस जिंकला होता SD11 कारा टीम प्रथमतः शतकक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला होता राजे लवाली टीमला परंतु या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर 35 धावांचा इथे पाठलाग करायचा आणि पहिल्याच बॉलवरती गणेश गिराच्या बॅट मधून आलाय कव्हर पॉइंट मध्ये ढकलला होता चेंडूने अगदी 4 धावा आल्यात स्वतःसाठी संघाचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज गणेश गिरा तुम्हाला पाहायला मिळतोय 35 धावसंख्येचं लक्ष गाठायचं आणि या ठिकाणी आपण पाहतो गणेश गिरा एक चांगली फलंदाजी पेश करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय खरं तर पहा पॉवर प्लेचं पहिलं षटक निरीशला आपण पाहतोय हा चेंडू आपण पाहतो पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये फटका भरपूर चांगला तुम्हाला पाहायला मिळतोय अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ढकललं गेलं मी म्हणेन कदाचित इकडे 4 धावा आपल्याला मिळाल्या असतात परंतु मैदानाच्या आतमध्ये चेंडू अडला गेला आणि फक्त मिळाल्या तर 2 धावा कुठेतरी 2 धावा ठिकाणी अडला गेला असं वाटलं होतं की बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार गणेश गिराच्या बॅट मधून आलाय की काय परंतु थोडंसं खेळपट्टी शेवटच्या बाउंड्री लाईनच्या जवळ दगडीला चेंडू जाऊन अडकला आणि त्यानंतर 2 धावा मिळाल्या
लोवर फुलटॉस बॉल पुढे एकदा त्याच रिझल्टमध्ये खेळण्याचा प्रयत्न वॉर्ड कॅच इथे पॉइंट मध्ये टिपला झेल आणि संपवलाय फलंदाज गणेश गिराचा खेळ. बॅक टू द पॅव्हिलियन. तीन बॉल मध्ये 6 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. आपण पाहतो क्लॅरिटी विथ क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर पॉइंट मध्ये शतरक्षक होता 38 सर्कलच्या आतमध्ये आणि भरपूर चांगला झेल टिपलाय. त्या ठिकाणी शतरक्षक होते आपल्याला पाहायला मिळालं. शतरक्षक त्या ठिकाणी होतं महेश होते आणि भरपूर चांगला झेल टिपला. खरं तर इतका जबाब पत्त्याचे देत असताना गोलंदाज नरेश आपल्याला पाहायला मिळाला. 35 धावा संख्येचं लक्ष गाठायचं तर पण प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला सिंगल डबल हे कन्वर्ट करावेच लागतील. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर टोटली एक चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारली गेली. 35 धावा या ठिकाणी गाठत असताना SD11 काराव संघ जाऊन पोहोचला अद्याप 1 बाद 6 धावा संख्येवरती. षटक क्रमांक पहिला प्रगती पथावरती या गोलंदाज नरेशला आपण पाहतो. या बेस आपण पाहतो वॉर्ड शॉट बॅटच्या रडार मध्ये चेंडू आणि बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे लकीच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक दमदार षटकार. क्या बात आहे. आपण पाहतो या ठिकाणी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो लकीच्या बॅट मधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर लकी असं वाटलं होतं की खेळाडू कक्षामधनं सेटअप होऊन गेलाय की काय आणि तशाच पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी करत असताना पाहायला मिळतं. 12 धावा दाफलकावरती 35 धावा संख्या दाफलकावरती गाठायची आणि आतापर्यंत 12 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण पाहतो शपल करण्याचा प्रयत्न पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि या ठिकाणी बादची वरची कडा फलंदाज होईल बाद. इतका जवाब पत्र देत असताना टी फाटाट फलंदाजाला परतावा लागेल. लकी पवेलियनच्या वाटेवरती फलंदाज बाद. तर या ठिकाणी लकीची विकेट देखील लवकरात लवकर बाहेर आणली गेली आहे. खरं तर एक षटकार खाल्ल्यानंतर पहा तुम्ही कमबॅक नरेश 12 धावा दाफलकावरती शेवटचा चेंडू शिल्लक आहे परंतु नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झाला दाखल. कॅन्डिडेट नंबर 4 वरती आकाशला आपण पाहतोय. खरं तर या आकाशला देखील एक मोठी फटकेबाजी करावी लागली. एखादी इनिंग इथे चांगली साकारावी लागेल. नव्हत्याचं होतं करून दाखवावं लागेल कारण 35 धावा अगदी दाफलकावरती या ठिकाणी कंप्लीट कराव्या लागतील. जो संघ जिंकेल तो संघ मात्र या ठिकाणी विशाल 11 मोराचा पाडा संघाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल. परंतु कोणता संघ इथून मोराचा पाडा विरोधात खेळताना पाहायला मिळेल हे देखील पाहावं लागेल. येणारा काळ आणि वेळ तुम्हाला निश्चित रूपाने सांगून जाईल या मॅच मध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक 12 धावा दाफलकावरती. गोलंदाज तयार राईट ऑफ द विकेट ना नरेश. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू कट केलाय फक्त चेंडूला ढकलला गेलाय. अगदी म्हणून एकदा कंप्लीट केलं दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातात परंतु पाहता पाहता या ठिकाणी 2 धावा कंप्लीट आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट या 2 धावेच्या मदतीने पण सामना दर्शवतात. पहिली ओव्हर झाली कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतोय 35 धावांचा लक्ष गाठत असताना 2 बाद 14 धावा दाफलकावरती. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी फक्त अवघ्या 21 धावसंख्येची गरज. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये राजे लवारीकडनं गोलंदाज संतोषला आपण पाहतोय. खरं तर 18 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे जिंकण्याकरिता. एक मॅच डो अँड डाय रेटची आपल्याला पाहायला मिळते. जो संघ जिंकेल तो संघ थेट तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन पोहोचेल. परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये कुणासारखा बॅट्समन तो ठिकाणी आपण पाहिलं तर SD11 संघाला नेहमीच तरी पहिला सामना जिंकून दिला. हा चेंडू आपण पाहतो हलक्या हाताने टॅप केला. इथे महत्वाची कॅच होती. जर कदाचित जर झेल टिपला असता तर चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु नियतीला मंजूर नाही आहे. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर या 3 धावा सहजरीतीने कंप्लीट करत असताना अगदी गुड रनिंग बिटवीन द विकेट या 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिले गेले तर 17 धावा दाफलकावरती. म्हणजे एवढाच ही झेल फार महत्वाची होती. या झेलसाठी खरं तर
राजे लवाली संघाला किंमत त्याची मोजावी लागेल. येणारा काळ आणि वेळ तुम्हाला निश्चित रूपाने सांगून जाईल की झेलची किंमत काय असते. म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच. या मॅच मध्ये आपण पाहतोय खरं तर कुणालची कॅच झाली ड्रॉप आणि समोर फलंदाज आपण पाहतोय आकाश. बॉलिंग ट्रॅक वरती संतोष. फॉलोवर कलर टपाचा चेंडू होता. आपण पाहायला गेलं तर बॅटची टोईंग एज होती. फर्स्ट स्लिप मध्ये शिरक्षक स्वतःने चेंडू अडवलं गेले नाही एका धावाने. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती या करतर या षटकामध्ये गोलंदाज संतोषला कमी धावा खर्च करावे लागतील, कारण जर सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर मग अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. लेंथ लाईन वरती गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय कोणाला थांबायला नाव घेत नाही. यावेळेस रिव्हर्स अडी खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे स्ट्रॉंग अपील परंतु पंचाने या ठिकाणी अपील फेटाळली. कदाचित हा चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिनच्या वरून जाणारा चेंडू होता आणि त्या निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज संतोष तुम्हाला पाहायला मिळतात. पण त्या ठिकाणी कोणाची विकेट महत्वाची आहे राजेलवाली टीमला त्या ठिकाणी आपण पाहतो आणि कोणालवरतीच कॉन्सन्ट्रेट केलं जातात. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर 15 चेंडू 17 धावांची गरज आहे जिंकण्याकरिता. एक धाव ही महत्वाची राहील ती अर्थातच SD11 कारव संघाला. आणि या ठिकाणी आपण पाहतो राजे लवाली टीमनं जर धावा वाचवण्याचा प्रयत्न केला तर कदाचित शेवटच्या ओव्हरपर्यंत देखील ही मॅच जाऊ शकते याच्यात मात्र शंका नाही आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो अडवू वाटणं खेळण्याचा प्रयत्न वारंवार सपरून खेळण्याचे प्रयत्न केले जातात परंतु सरळ चेंडू शरीरावरती जाऊन आढळला आणि कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये. धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज संतोषला आपण पाहतोय. 14 बॉल आणि 17चं इक्वेशन आहे. हे दोन चेंडू महत्वाचे राहतील या षटकातील. आपण पाहतोय 18 धावा दाफलकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आडवा बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजन मध्ये अलंकार कार्पेटने चेंडूला ढकलला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. तो डबल आणि सिंगल मध्ये या ठिकाणी धावा कन्वर्ट केल्या जातात. खरं तर 20 धावा दाफलकावरती आहेत. अजूनही 15 धावसंख्येची गरज आहे. 13 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज. बॉल आणि 15 धावसंख्येची गरज आहे जिंकण्याकरिता. यावेळेस आपण पाहतो हुक केलं बॉल फाईन क्षेत्रामध्ये क्षेत्र खाली आहे पण तो चेंडू थांबणार नाहीये. चेंडू 2 टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील धावा 4. फलंदाज कोणाच्या बॅट मधून आलाय हा चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या दाफलकावरती जाऊन पोहोचली आहे. तब्बल 24 धावा दाफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. चला पंचजन ताकीद अजून एक सामना आपल्याला खेळवायचा. मॅचचा रिदम तुम्ही तोडू नका. 12 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. एक मोठा फटका या मॅच मध्ये पूर्णपणे हवा काढून टाकेल राजे लवाली टीमचा. परंतु एक डॉट चेंडू आला तर इथून SD11 कारव संघांवरती दबाव निर्माण होईल. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सतीश. हा चेंडू आपण पाहतोय एक शाखाभरचा वरना फटका भरपूर चांगला आहे परंतु चेंडू थांबणार नाहीये. कदाचित एक चेंडू एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे आकाशच्या बॅट मधून आलाय. दमदार स्ट्रोक चौकार. 28 धावा दाफलकावरती. 11 बॉल आणि 7चं इक्वेशन राहिले. चेंडू जास्त आणि धावा कमी या ठिकाणी पाहायला मिळतात. पाहायला गेलं तर इथून फटकेबाजी मात्र या ठिकाणी आकाश आणि कोणालची आज मात्र भरपूर चांगली पाहायला मिळते. खरं तर आकाशला या ठिकाणी 7 द्यावी लागेल ती कोणाला. 11 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. हा चेंडू आपण पाहतोय लेग स्टंप सोडून जाणारा बॉल होता आणि इथं आपण पाहिलं गेलं तर त्यांचा आम्हाला दर्शवतील इट इज व्हाईट बॉल. 1+1 अशा मिळतील 2 धावा बायच्या माध्यमातून. धावा कसे होते धावा येणं एक गरजेचं ठरेल आणि सध्या आपण पाहतोय 30 धावा दाफलकावरती 35 धावांचा लक्ष गतकरी गाठत असताना 11 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. याबद्दल काय आता चेंडूला फक्त टाप केलाय मिळाली होते फक्त एकच धाव आणि कोणाला चांगलं ठाऊक आहे या ठिकाणी जर संघ सिंगल आणि डबल देखील धाव आली तरी देखील आपण मॅच इथे सहज रीतीने जिंकू शकतो. हे सध्या मैदानाच्या आतमध्ये
बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. 10 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. 10 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे आणि सध्या आपण पाहतो खेळाडू कक्षामधनं अगदी आकाशला या ठिकाणी थोडंसं मार्गदर्शन केले जातात. 10 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. एक मोठा फटका या मॅच मध्ये विन मिळून देईल. हा चेंडू आपण पाहतो पुन्हा एकदा चेंडूला ढकलला गेला आणि त्यांना अगदी आपण पाहिलं तर चेंडू शेवटच्या क्षणाला अडवलं गेलाय आणि तिकडे मिळाल्या फक्त 2 धावा. तर जो दबाव होता तो दबाव मात्र तिसऱ्या षटकामध्येच कमी केला गेला आणि इथून मॅचला मी म्हणेन जवळपास 90% हा सामना SD11च्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतो. 9 बॉल आणि 2ची गरज. हा चेंडू आपण पाहायला गेला तर एकदा चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज सतीशला आपण पाहतोय. 8 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस बादचे टो एंगेज होते आणि यष्टीरक्षकाने टीप ला जाईल. इथे होईल फलंदाज बाद. लागणारा तिसरा धक्का. आकाश बॅक टू द पवेलियन. खरं तर ही मॅच देखील त्या स्थितीने जाईल का कालच्या दिवसामधील 6 बॉल 1 धावसंख्येची गरज होती. याच क्रमांकावरती एक इतिहास झालाय. ओलंबन विपक्ष कासगाव बी संघ 6 चेंडू 1 धावसंख्येची गरज असताना कासगाव बी संघाने याच क्रमांकावरती त्या धावा डिफेंड केल्यात आणि त्याच पद्धतीने राजे लवाली हा संघ देखील या मैदानावरती धावा डिफेंड करू शकतो. ती मेहनत ती जिद्द चिकाटी या ठिकाणी करावी लागेल राजे लवाली टीमला. 7 बॉल 2ची गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटच्या आतमधली कडा आणि पाहता या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न आणि पाहता शेवटच्या चेंडूवरती सामना फिनिश केलाय SD11 कारव टीमनं. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर 7 विकेटनं हा सामना इथे जिंकलाय तो SD11 कारव टीमनं. आणि हार्ड लक टीम राजे लवाली बट गुड लक टीम SD11 कारव संघ. आज मात्र दोन्ही संघ स्वप्न बाळगून आलेत की एक ट्रॉफी मात्र आपल्या नावावरती करायची. मात्र ती कुठली ट्रॉफी असणार आहे हे मात्र उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एक संघ एका साईडने आपण पाहतो SD11 कारव संघ आणि दुसऱ्या साईडने पाहायला मिळेल तो अर्थातच विशाल 11 मोरेचा बडा संघ. त्याला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करू. टॉस करणे अनिवार्य राहील आणि ही मॅच किती ओव्हरची असेल ते तुम्हाला मी लगेचच कळू. तीन ओव्हर येस इथून 3 ओव्हरची मॅच. या ठिकाणी अंबड असोसिएशनचे जे काही नियम आहे ते नियम या स्पर्धेला सगळे फॉलो तुम्हाला करावेच लागतील आणि ते सगळे नियम या स्पर्धेला लागू असतील हे देखील लक्षात घेऊन सुद्धा पहिला सामना तुम्हाला 5 ओव्हरचा खेळावा लागतो. त्यानंतर सेकंड राऊंडचे सामने 4 ओव्हरचे आणि त्यानंतर थर्ड राऊंड